आणि आई आमची काय मला लई हट्टीपणा करून दवाखान्यात आणली आणि खरंच माझी तब्येत बरी नव्हती आणि डॉक्टर म्हणतात शुगर झाली आहे. आमच्या मामाच्या गावाचा लग्न आणि हा आमचा मोठ्या मामाचा मुलगा. आम्ही सगळे चाललेलो आहोत आमच्या मामाच्या गावाला, म्हणजे माझ्या मामाच्या गावी जाणार आहे आम्ही. आणि छोटा माझा भाचा पण आमच्या मामाच्या गावाला जाणार आहे. आणि आई गेली पुढं गाडीवरून आणि दादा आम्हाला सोडायला जाणार आहे. तुम्ही बागेत आलाय आणि त्या काजूच्या बागा चंदगडकरांच्या काजू वेचायसाठी संध्याकाळचं काजू चहा नंतर वेचतात. थोडे काजू तुमच्या नाही दिला ग तरी थोड्या होत्या. सगळ्यांचं माळ झालेला आहे. आता काजू वेचायची कामं सध्याला याच कामं नाही बघा. काजू वेचणे, काजूच्या बागांना हवेशीर राहणे, हे इकडचं वातावरण आमचं बघू शकता कसलं भारी आहे. दाखवू का आमचं अंगण त्याची मूर्ती गोव्याला जातात. झाडं बघा हलाल्यात केवढी. हे आहे आमच्या इथलं तुडियातलं प्राथमिक आरोग्य केंद्र. तिथे चला डिरीच्या तिथे चला. हां एक मिनिट. आणि आई आमची काय मला लई हट्टीपणा करून दवाखान्यात आणली आणि खरंच माझी तब्येत बरी नव्हती आणि डॉक्टर म्हणतात शुगर झाली आहे. शुगर झाली एवढ्या एंगेजमेंट कशी काय शुगर. आता चेक केले इथं बघू काय आता ट्रीटमेंट तरी चालू करायची म्हणतात. गोळ्या वगैरे दिल्यात आणि आता चाललो आहे आम्ही आमच्या मामाच्या गावाला. त्यांनी सगळं फास्टिंग वगैरे सगळं करायसाठी दिले लिहून. तिथे लॅब आहे तिथे चेक करतोय आम्ही. चल ग जाऊया. तुला बी बोला ना तीच बोलो पाहिजे तुमच्या सगळ्या आम्ही म्हणा बोलतो. आम्ही चाललेलो आहोत आमच्या मामाच्या गावाला आणि की नाही खूप उशीर झाला. आम्हाला कोणी सोडायलाच नव्हतं. तर एक माणूस भेटला आईच्या ओळखीचा आणि आम्ही सगळेजण चाललेलो आहोत त्याच्या गाडीवरती बसून. हे आहे आमच्या मामांचं घर. तुला सांगतेस छोट्या मधल्याच्या पायरी टिंकर. कट करू चालू चला. म्हणली का आई रे कुठे लावले. आई कुठे लावले. तिथे मधल्या मामाने टाक्यांच्या दारावर बसलेली आई आमची. हो नाही ती हा गेली पुढची नेल्या गेली. हो का शूटिंग करूला का आमच्या मामाच्या गावाचं लग्न आणि हा आमचा मोठ्या मामाचा मुलगा. कुठे गेली सगळी. शीतळ गेले म्हणजे आई कुठचीच गेली नाही कुठलं बाबा आईस्क्रीम आणलाय बघा आम्हाला खायला. हा आता तुम्ही सगळे तुम्ही माझ्याकडे येऊ नका शिकुनी. तरी यांना शिकवून कार्यक्रम झाला की यावा कधी आईस्क्रीम. हो आता आमची मामी सांगतो हे आमचं आई थांब ग. हे आहे आमचं किचन आमच्या मामांचं. आणि इथं धुराडी होती ना ग मामी आधी. इथं मोठी अशी धुराडी होती आणि हे आत्ता हे कट्टा बंद आहे आणि इथं धुराडी होती. आणि हे देवघर आहे आमचं. देवघर दाखव रे. आणि ही आमची मामी मोठी. ही मामी आमची लई भारी भाकऱ्या बिकऱ्या करते कायमच. आणि लई आणि लई आम्हाला लई 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 चांगलं केलं आमच्या मामांनी आमच्या मामी सगळीच आमची मामांची
म्हणजे लहानपणी जर आमचं म्हटला तर आम्ही मामांची आमची होतो म्हणून आमच्या आईने थोडा आम्हाला हातभार लावला, आम्हाला मोठं करायला. आमचा लई मोठा वाटा आहे आमच्या मामीचा मामांचा की आम्ही मोठं होण्यात. आणि आमचं देवघर बघा, दाखव रे देवघर कसं भारी किल्ल्या. देवघर देव कसे दिवे बघ कसे भारी किल्ल्या. जवळ घे बाळा, तरी भारी किल्ला धुतलं नाही ते. आणि इकडे दाखव बाळा. आणि यल्लूबाईचा देव आहे मामीला ना ग, यल्लूबाईचा देव आहे आईला याला पण. आणि आईच बी आमच्या हे असं अशी माळ असते ना गाई मामी बघा, अशी माळ असते देवीची, सौंदर्याच्या देवीची. घेतला अशी असते. आणि मोठा कार्यक्रम असतो त्याचा, देव बांधतात तेव्हा ना. खूप जुनं, किती वर्ष झाली असेल, झाली असेल तेवढी जास्ती. 50 वर्ष नव्हता आम्ही आता मामाच मारून 25 वर्ष संपली. हो, माझं लग्न झाल्यानंतर आमचे मामा मोठे वारले. लग्न तर माझ्याच लग्नाला आज 23 वर्ष झाली. 23 होय, पण मामा म्हणून आमचं 24 वर्ष तर झाली असेल. 1 वर्षानंतर मरला माझं लग्न झाल्यावर. हो 24 वर्ष झाली. लई मामा आमचा, लई म्हणजे असा मामा कुठं भेटणार नाही असा बी मामा होता आमचा. म्हणजे मामाची अशी आठवण यावी आणि रडावं माणसानं, इतकं म्हणजे असा भारी आमचा मामा होता. मामाचं घर इतकं आम्हाला म्हणजे खूप चांगल्या आमच्या आठवणी आहेत मामांच्या घरातल्या, खूप खूप चांगल्या. म्हणजे अशा आठवणी कुणाच्या नसतील एवढं आम्ही बालपण भारी जगलोय असं मामांच्या घरी. तर अजून एक आमचं मामांचं घर आहे तिकडं, मधल्या मामा म्हणजे आमचा मधला मामा आहे त्यांच्या घराकडे जाऊन काय. आणि हे मोठ्या मामाचं घर आहे आमचं, थोडंसं जवळच आहे. आई आणि मी चाललोय. आईच्या मी सगळी केस पिकली निघाली. पटक्या गाडग्या काय गाऊ आणि का आणि पळवलं लईनी तिकडे त्या घराने पिंटी येऊन कुठली काढल्यात नाही मग. बरेच काय मी आता दुपारी आलोय. तर हे बघ सांगू कशी तर कोण कोण. तर ही आमची मधली मामी, हे आमचे मामा आणि त्यांची नात. या ग इकडे एक त्याचं नाव काय ग? पूर्वा. आहे ग पूर्वा या. हा आम्ही झाले कोल्हापूर चाललो ग. माहित नाही फोन येला त्याच्यावर लगीन झाले बघती आले. काय ग नाव ठेवल्याशी? अजून नाही बारस. अजून हाय बालश. अरे मोठं झालं रे तुमच्या बाल. नको दूध नाही पिलोय आता नुकतंच पिलोय चहा पितो. हे आमचं वन्नू म्हणजे आमच्या मळवीची आमची जी मोठी आत्या आहे तिची मुलगी. आणि आमच्याकडे आमच्या चंदगडच्या भाषेमध्ये आत्याच्या मुलीला किंवा मामाच्या मुलीला वन्नू म्हणतात. ऍक्च्युली तो बहिणीचा अपभ्रंश झालेला आहे वन्नू. आणि आमच्या मामाच्या गावात हिला पण दिलाय सरोळी गावात. म्हटलं वन्नूच्या गाडी भेटूया म्हणून. आणि ही आहे आमची समीक्षा म्हणजे वन्नूची लहान मुलगी. आणि वन्नूंचं किचन. हे किचन कट्टावरून आत्ता बनल्याशी ना, आधी नव्हता ना. हे तुमची धुराडी खूप जुनं आहे ना सगळं. होय खूप जुनं किचन आहे. समीक्षाने काय केलं चपात्या. समीक्षा आमच्या छान दिसत आहे नाजूक अगदी. 4 वर्षापूर्वीचं किचन आहे. किचन हेच किती वर्षापूर्वीचं? तरी 60 वर्षापूर्वीचं आहे. खरं काय का होय असेल. हे धुरा बिराडी एकदम तुम्ही जुनं एकत्र होतं तवच आहे ना. दे वन्नूकडे दे. घे वन्नू. ती भेटलीच तुला ओळखणार. तुला सांग बघ्या ते किती वर्षात दिसली तर तुला कसं ओळखणार. आमच्या सोमेश निघतील मोठा आहे ग.
नितीन मोठा आहे ना होय नितीन सोमच ओळखतेस आहे हा डिलिव्हरी झाली तेव्हा नितीन होय त्या गरोदर तिचं नाव तू किती सालचा नितीन 2 आम्ही 2 वर्षात मोठा आहे सोमपेक्षा दाखवी द्या होय मग स्टार्ट आपलं जसं आहे तसं आपलं कसं आहे तसं आम्ही जबरदस्ती बनवून आमच्या जेवायला दिलेलं आहे. मटर पनीरची भाजी केली आहे. छान झाली का भाजी चपात्या समीक्षा केल्या तू भारी नाही भाजी केली छान केलं भाजी छान झाली ऐकेन झाले म्हणून जेवायला तिथे पुरी आहेत म्हणून शूटिंग करायला लावलं असं पण शूटिंग काय करायला कोण नसते माझ्याकडे नाही तुझ्याकडे नाही आणि तिथे कसं आमचं ट्रायपॉड असतंय ट्रायपॉडला लावून करते एकदा ठेवलीस की एका जागी ते कुठलं पोरं करत नाहीत कोण मदत करत नाही शूटिंग करायला बस ना ही आहे आमच्या मोठ्या मामाची सूनबाई आणि त्या भाकरी करतायत तांदळाच्या आणि मोठ्या मामाच्या मुलग्यानं आम्ही आलोय म्हणून मटण वगैरे आणलं आहे आणि ते काही शूट तसं विशेष करायला मिळालं नाही पण ताटाचं थोडंफार शूट घेतलेलं आहे मी बघा मटण केवढं वाढलं आमच्या मामीनं सगळेजण आमच्या मामाच्या गावचे खूप जीव लावतात आणि खूप आमची मामी पण चांगला जीव लावते आम्हाला आणि बघा एवढं मटण खायलाच लावलं तिनं शेवटी नको म्हणत होते मी एवढं छान पण केलं होतं तिनं सकाळी इतका वेळ झाला उठायचं काही लक्षातच आलं नाही 8 वाजले घड्याळामध्ये बघा 8 वाजलेले आणि आता उठलो आहे आता आम्ही चहा वगैरे घेणार आहे आमची मामी भाकरी करायला छोटा बंद उठला तो उठला पडली बांधून हे कर ना माळा कर ना त्यात बुद्धी काय काय होतं 4-5 वर्षांनी पडली नेली तरी तशी पडली राहते माझी त्या पांढरी खड कशात ठेवती सांग कागदात पिशवीच करतो मी तर धुळा बसन आहे तुला बसं नाही काढण्याने काळी होणार धूर लागताय नाही ते चुलीचा विलायत वांग्याचं हे आहे बघा वांग कसं आहे बघा वेगळंच वांग आहे इथं पण लागले इकडे आहे रे छोट्या जवळ इथं पण आहे याला काटेच नाहीत वाटतं काटे नाहीत ना गे मम्मी याला काटेच नाहीत तर वांग्याच्या झाडाला वेगळं वांग काय करायचं याचं खरं चांगलं चवेल तरी हाय एक घेतले मी बघायचं बी घालते कुंडीमध्ये आणि हे आबोलीची फुलं आहेत आबोलीची तुळशी कट्टा जास्वंदीचं फूल तुळशी कट्टी आहे फुलं काढले दाखव जवळ आहे गेलो आणि कुणाचा हे करून बनवूच नका ना आणि त्या लागली गाडी होती तुम्ही जावा आमच्या गाडीतून तिकडं ना गं आणि तुमची आई म्हणून गेली गेलो तेव्हा कोणत्या चांगल्या बाईने मला कसं माहीत येत नाही तरी पण मी ट्राय कराले आईनं तिची कास म्हटली म्हणून मान तसं म्हटल्याबरोबर सोमण्या जाऊन तीच गाडी घेऊन तिकडे जाऊन काम तिच्यानी किंडकाची आई असं सांगले म्हणून मग म्हणलेले मी तिकडे का जाऊन सांगितलं आता सुरू गेलो मी आलेलो आहोत आमच्या मामांच्या शेताच्या इथं शेतात त्यांचं जे घर आहे ना तिथं आलोय आणि हे त्यांचं शेती आहे लई शेती आहे आमच्या मामांची लई म्हणजे लई शेती आहे आणि बटाटे काढायला त्यांनी घरात कोण नाही मामी आहे मामी दाखवूया मामी आहे गे आमच्या व्हिडिओ मध्ये ये आमच्या व्हिडिओ मध्ये ये गे इकडे येत मोबाईल
मागेच थांब म्हणजे आम्ही काळू कधी दिसणार होय आपल्या दुकानाचा हो टाकलं पकडलं कधी म्हणून काय बसेल आणि ही आमची धाकटी मामी आणि धाकटी मामींचं घर आणि शेतात घर आहे त्यांचं गावाकडे पण आहे आणि शेतातले आणि त्याच्या शेतातल्या घरात लई वर्षानं आलो लई वर्ष झाली लगे लई म्हणजे लई वर्ष झाली कधी वर्ष झाली कुणा आठवत लग्न झालं तो वाढलो असेल त्याच्यावर नाही ग नवीन नवरी होतो तो आलो होय होय आलो संजू वागतो होतो तो चला आम्ही दाखवूया इकडे कसं उठलं दाखवी रे बाळा मग कसं आता काय फोटो हुआ था सांगताशी हे आमचा धाकटा मामा लई वर्षांनी आलो आम्ही मागच्या वेळेस एकदा आला मामा भेटोस आणि आता मामा जरा बरं नव्हतं म्हणून आम्ही आलो बघायला तिकडे ते बोलते स्टार्ट. हा कुठे फोटो घे मी हे काजू बघा केवढे लागलेत सगळे हे काजूच आहेत मुरुट्टे आमच्या आईनं पपई काढून आणलेला आहे झाडाचा आता कापायला ती पिवळी खड्डे आहेत. खाली बसून दाखव आणि माझ्याकडे घाण उचलून बेस बिया काढायला पाहिजे. त्या माणसांना बिया काढायला पाहिजे. एवढी आहे का इकडे इकडे कॅमेरा करू अरे देवा काय करलं कॅमेऱ्यात ना भेट निघतानाच का आज खाली ठेवते आणि ही आमच्या मामाची सून आहे सून आणि हाई करून घरात गेलो ते रेडी तुला दाखव मला. खाल गेलो भाईकडे पुंडलिक त्याच दे दे आणून. घरात म्हटले खाल गेलो डोके गेले सकाळच्या मी पपईच्या सेवेस करायला पाहिजे. अर्धच कमी यावं का? बिया. केव्हा सोडले ते आणून? यावं काही जाऊच बिया. नाही जाऊच नाही दे जा त्याच्यानं दे जा. या आईन कांद्याच्या खुरप्यात कापली सगळं कांद्याचा आवाज लागला. अयो देवा नुसतं कांदे काय करू मी खाव नाही काय करले पोरग बघा हाली टिंग करले काय मग काय मला नको पप्पा गोड आहे का ग का फॉस्फरस वाटतंय का का नाही तापेल्यावर पण खातात. काढून आणलीस का काढून